महाराष्ट्राचा। नमस्कार, मी सुद्धा संध्या लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। सरकारच्या एखाद्या महत्त्वाकांक्षी योजनेतून अचानक 80 लाख लोकांची नावे कमी झाली तर काय होईल? सध्या महाराष्ट्रात लाडकी बहीण योजनेच्या बाबतीत असंच काहीसं घडलंय आणि त्यामुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली। मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेणाऱ्या तब्बल 80 लाख महिलांना आता प्रशासनाने अपात्र ठरवलंय। त्यांचे दर महिन्याला मिळणारे 1500 रुपये अचानक बंद झाल्याने विरोधकांनी थेट सरकारवर जोरदार हल्लाबोल केलाय। या सगळ्या गोंधळावर आता राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी थेट शब्दांमध्ये सरकारची बाजू मांडली। त्यांनी स्पष्ट केलंय की कोणत्याही खऱ्या आणि पात्र बहिणीला योजनेतून जाणीवपूर्वक वगळलेलं नाहीये। ज्या महिलांनी ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केली नाही आणि ज्या सरकारच्या निकषांमध्ये बसत नाहीत त्यांनाच अपात्र करण्यात ठरवलं आहे। सुरुवातीला ही योजना सुरू असताना फक्त सेल्फ सर्टिफिकेशन वर पैसे दिले गेले, कारण तेव्हा जर कागदपत्रांची पडताळणी करत बसलो असतो तर त्यात 1.5 वर्ष गेले असते, असं फडणवीस यांनी सांगितलं। दुसरीकडे तब्बल 4 ते 5 लाख लाभार्थी असे सापडलेत ज्यांच्याकडे चक्क 4 चाकी गाड्या आहेत। नियमानुसार घरात 4 चाकी गाडी असणाऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येत नाही। जनतेच्या पैशांचा हिशोब कॅगला द्यावा लागतो, त्यामुळे पडताळणी करणं भागच होतं। तरीही जर कुणा पात्र महिलेला वाटत असेल की आपल्यावर अन्याय झालाय तर त्यांच्यासाठी पुन्हा एकदा केवायसीची खिडकी उघडण्याची सरकारची पूर्ण तयारी असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलंय। त्यामुळे पात्र लाभार्थ्यांनी घाबरून जाण्याचं काहीच कारण नाही। ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या संध्या लाईव्ह न्यूज चॅनलला YouTube वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।